खून होतास तू काय झालास तू फडणवीसांनी ठाकरेंना हिंदुत्वावरून घेरलं। तमिळनाडूतील जस्टिस स्वामीनाथन यांच्यावर महाभियोग आणल्याच्या प्रकरणावरून टोलेबाजी। रोज मंत्र्यांच्या पैशांच्या थप्प्यांचे व्हिडिओ बाहेर येत आहेत। फडणवीसांनी पांघरुण खातं काढावं, भ्रष्टाचारी लोकांना पांघरुणात घेतलंस तू म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना डिवचलं। संघ भाजपा आणि अमित शहांनी मला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही। गोमांस खाणाऱ्या किरेन रिजिजू शहा सोबत जेवता लाज वाटायला हवी। हिम्मत असेल तर रिजिजूंना मंत्रिमंडळातून काढा, ठाकरेंचा हल्ला। मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंनी स्वतःचं पायपुसणं करून घेतलं। मुंबईला लुटून खाणाऱ्यांनी शहांवर बोलू नये, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पलटवार। दिल्लीत पवार काका पुतण्यांची 20 मिनिटं स्वतंत्र बैठक। स्थानिक निवडणुकीत एकत्र लढण्याबाबत चर्चा। पवारांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल पंतप्रधान मोदींच्या भेटीला, सूत्रांची माहिती। महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, नागपुरात भाजपा शिवसेना एकत्र, तर पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी भाजपा स्वतंत्र लढणार, सूत्रांची माहिती। ठाण्यात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची बैठक। मुंबई महापालिका वगळता इतर महापालिकांसंदर्भात चर्चा। युती संदर्भात बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची बैठक। पालिका निवडणुकांसंदर्भात चर्चा सुरू। अमित शहांच्या भेटीनंतर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चव्हाण आणि शिंदेंच्या बैठकीकडे लक्ष। नाशिकच्या रामटेकडी परिसरात 300 झाडांवर कुऱ्हाड। मलजल शुद्धीकरण केंद्रासाठी झाडं तोडली, पर्यावरण प्रेमींचा संताप। तर 447 झाडं तोडण्याची परवानगी असल्याचा पालिकेचा दावा। लोकायुक्त कायद्यासाठी अण्णा हजारे पुन्हा मैदानात। 30 जानेवारीपासून करणार उपोषण। मुख्यमंत्र्यांना हजारेंचं पत्र। तपोवन वृक्षतोड तोडीलाही विरोध दर्शवला। पंढरपूर ते मोहोळ पालखी मार्गाच्या कामात 1400 कोटींचा गैरव्यवहार। सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप। भाजपा पदाधिकारी रमेश मानेंना भूसंपादनाचा 4 वेळा लाभ मिळाल्याचा दावा। सुषमा अंधारेंनी पालखी महामार्गाचं नाव बदनाम केलं। अंधारेंविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार। पालखी मार्गात गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांनंतर चरणराज चौरे आणि रमेश माने आक्रमक। बंडू लक्ष्मी आणि सोनाली आंदेकरला निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा। विशेष मोका कोर्टाकडून परवानगी। आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर आरोप। कुख्यात गुंड निलेश घायव पुणे न्यायालयाकडून फरार घोषित। कोथरूड परिसरात गोळीबार आणि कोयता हल्ल्या प्रकरणात कारवाईचा बडगा उगारताच घायवळनं पळ काढला। सध्या परदेशात असल्याची माहिती। बॉक्स ऑफिसवर धुरंधर चित्रपटाचा धुमाकूळ। 6 दिवसात 247 कोटींची कमाई। तर मध्य पूर्वेतील तब्बल 6 देशांमध्ये धुरंधर चित्रपटावरती बंदी। पाकिस्तान विरोधी चित्रपट असल्याचा